नमस्कार. वृंदावनी फॅशन कट्टा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण पाहणार आहोत 3 वर्षाच्या मुलीचा ब्लाऊज. आपल्या नऊवारी साडीवरती हा ब्लाऊज आपण शाही मस्तानी साडीवरती हा घालणार आहोत. ते बघा 12 इंच उंची आपल्याला घ्यायची आहे. तयार ब्लाऊज आपला 11 इंच होणार आहे. 4.5 इंच शोल्डर आणि 4.5 इंच मुंडा घेतलेला आहे. त्याच्यावरून मार्किंग करून घ्यायची आणि 1.5 इंचाचं आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे. त्यानंतर बघा चेस्टची साईज आपल्याला जी काही आहे, आता मी इथे 6 इंच चौथा, खाली 5 इंच कमरेचा चौथा घेतलेला आहे आणि 1.5 इंच मार्जिन 1 इंच टक्ससाठी घेतलेलं आहे. इथे बघा आपण 1 इंच घेतलेला आहे मुंड्याच्या बाजूने. 1 किंवा पाऊण इंच घेऊ शकते. ते बघा थोडंसं उतार देऊन मी याची कटिंग करून घेतलेले आहे. तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. बघा आता आपल्याला पाठीमागचा व पुढचा भाग वेगवेगळा कट करायचा आहे. हा पाठीमागचा भाग मी घेतलेला आहे. 7 इंच तर गळ्याची उंची घेतलेली आहे व 1.5 इंच खालूनही. आणि इथे आपल्याला जो हवा तो आपण इथे गळ्याचा आकार हा तुम्ही देऊ शकता. इथे मी मटका गळ्याचा आकार दिलेला आहे व त्याची आता कटिंग करून घेते. आता बघा या समोरच्या भागाची आपल्याला कटिंग करायची. इथे आपल्याला 1.5 इंचच घ्यायचं आहे व 4 इंच गळ्याची रुंदी घ्यायची. उंची आपल्याला 4 इंच घ्यायची आहे, रुंदी 1.5 इंच घेतलेली आहे. अशा प्रकारे बॉक्स बनवून घ्यायचा होता. तर सिंपल असं आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे. समोरच्या गळ्यासाठी मी इथे गोलाकार दिलेला आहे. आता बाही कटिंग करण्यासाठी बघा 4 फोल्डमध्ये हा कपडा घेतलेला आहे. डबल कपडा आहे, तो डबल करून घेतलेला आहे. बंद बाजू आपल्या बाजूने आपली जशी आपण नॉर्मल स्लीव कट करतो त्याच प्रकारे ही घ्यायची आहे. बघा 6 इंच बाहीची रुंदी घेतलेली आहे मी आणि 3 इंच डाऊन करून घेतले. 7 ते 7.5 इंच उंची घेऊन 1 इंच आत घेऊन बघा बाहीचा आकार तुम्ही जसं आपल्या ज्या पद्धतीने बाही कट करताय किंवा स्टिचिंग करताय त्याच प्रकारे तुम्ही बाही इथे कट करू शकताय. बघा एकदम 1/2 इंचचं मी आतून खड्डा करून घेतलेला आहे. तिथे खोलाकार आपल्याला मुंड्याला मी इथे दिलेला आहे. त्यानंतर बघा हा ब्लाऊज पीसचा आपला सुंदर असा कपडा आहे. त्यावरती आपण सुरुवातीला बाही कट करून घेऊया. जो काट आहे तो आपल्याला बाहीच्या बाजूने घ्यायचा आहे. त्यासाठी बघा आपण इथे पफची बाही बनवणार आहोत. त्यासाठी मी फक्त पुढच्या बाजूला आपल्याला जेवढा काट लागणार आहे तेवढाच मी इथे फक्त काढून घेतलेला आहे. त्या पफ जो बनवायचा आहे तो थोडा वेगळा प्रकारे मी इथे एकदम सोप्या पद्धतीने दाखवणार आहे. आपल्या ब्लाऊजसाठीही तुम्ही अशा प्रकारे पफ बाही बनवू शकता. इथे बघा बाहीची रुंदी अधिक 1.5 इंच आपले जो काही मुलीचं माप असेल त्या प्रकारे आपण इथे कटिंग करून घ्यायची. आणि हा काठ बघा आपला तयार झालेला आहे. आणि ही बाही इथे आपल्याला काय करायचं आहे बघा, काठ असा बरोबर ठेवून जेवढा काठ आहे तेवढी समोरची बाजू आपल्याला कट करून घ्यायची बाहीची. आणि जो पाठीमागचा भाग राहणार आहे त्याचं आपल्याला पफ बनवायचं, ते मी स्टिचिंग करण्याच्या वेळेस सांगेल. इथे बघा डबल फोल्ड म्हणजेच 4 फोल्ड आहे. इथे आपले दोन्ही भाग निघणार आहेत छोटा ब्लाऊज असल्यामुळे. आणि ब्लाऊज पीस हा पूर्ण मोठा आहे आपला, मोठ्या बायकांसाठी लागतो तसा, त्यामुळे इथे दोन्ही भाग खालच्या बाजूला आपल्याला ही डिझाईन येण्यासाठी मी असं कट केलेलं आहे. तुम्ही तशाच प्रकारे कट करून घेऊ शकता. इथे बघा आपण सरळ बाजूने ब्लाऊजचा कपडा व त्यावर अस्तरचा कपडा ठेवला आहे. समोरच्या बाजूचा मी इथे स्टिचिंग करत आहे. खालून 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून आपण टीप देऊन घ्यायची कमरेच्या बाजूने. इथे तुम्ही कमरपट्टीही जोडू शकता. इथे काट असल्यामुळे एवढी काही गरज नाही, त्यामुळे मी इथे फक्त पलटी करून घेणार आहे. गळ्याच्या बाजूनेही आपल्याला तसंच करायचं आहे. आता आपल्याला त्याची एक्स्ट्राचा जो गळ्याचा कपडा आहे तो इथे कट करून घ्यायचा व त्यानंतर आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. इथे बघा मी छोटे छोटे कटही देऊन घेतलेले आहेत. आता बघा आपल्याला दाबटीप जेवढी आपल्याला शक्य असेल तेवढी मी इथे दाबटीप देऊन घेतली. दाबटीप नाही दिली तरी चालेल, पण दाबटीप दिल्यामुळे गळ्याला व कपड्याला व्यवस्थित फिनिशिंग येते. गळा छोटा असल्यामुळे
इथे दाबटीप व्यवस्थित मला देता आलेली आहे, त्यामुळे मी इथे दिलेले आहे दाबटीप बघा व्यवस्थित फोल्ड झालेलं आहे. त्यानंतर मी आता वरून एक टीप देऊन घेते. गळ्यालाही आपल्याला त्याच प्रकारे टीप देऊन घ्यायची आहे. बघा अशा प्रकारे गळ्यालाही आपण टीप देऊन घेतली. त्यानंतर कडेनेही आपण टीप देऊन घ्यायची आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आपल्या चॅनलवरती नवीन व सोप्या पद्धतीने असेच ब्लाऊजसाठी नऊवारी साड्या खूप प्रकारच्या आपण इथे कटिंग आणि स्टिचिंग शिकत असतो. तर त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओलाही लाईक करत चला. बघा मधोमध फोल्ड करून मी इथे टक्स देऊन घेतला आहे. ह्याला बघा आपण प्रिन्सेससारखा आकार देऊ शकतो. इथे काकेतून आपल्याला फक्त अशा प्रकारे एकदम कमीत कमी अंतर घेऊन असं देऊन घ्यायचं. बघा इथे छान असा पफ येतो. इथे अशा प्रकारे आपण टिप देऊन घेतलेली आहे दोन्ही बाजूला. बघा इथे प्रिन्सेससारखा आपण छोट्या मुलींना हे आपण ब्लाऊज शिवू शकतो. आणि त्यानंतर खालून आपण एक दाबटीप परत आपले टक्स जे आहेत ते करण्यासाठी मी देत आहे. वरून बघा आता पाठीमागचा भागही शिवण्यासाठी आपल्याला तेच करायचं आहे की वरून सरळ कपडा ठेवून त्यावर अस्तरचा कपडा ठेवायचा व खालून आपल्याला कमरेच्या बाजूने सुरुवातीला टीप देऊन घ्यायची व त्यानंतर आपल्याला गळ्याच्या बाजूने टीप देऊन घ्यायची. हे बघा 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून आपला जसं मटक्या गळ्याचा आकार दिलेला आहे तो तसाच राहिला पाहिजे याची काळजी घेत आपण पूर्ण गळ्यावरती टीप देऊन घ्यायची. आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो गळ्याचा तो आपण इथेही कट करून घ्यायचा. ज्या प्रकारे समोरची बाजू आपण कट करून घेतली त्याच प्रकारे इथे कट करून घ्यायचे व छोटे छोटे कट आपल्याला गळ्याला द्यायचे आहेत. इथेही मी दाबटीप देऊन घेतली आहे. तुम्हाला नसेल जमत तर नाही दिली तरी चालेल. वरून फक्त आपल्याला एक पट्टी करून टीप देऊन घ्यायची. बघा पूर्ण गळ्यावरतीही मी टीप देऊन घेतली आहे. आणि जो अस्तरचा कपडा आहे आणि ब्लाऊजचा कपडा ते दोन्ही आपल्याला जॉईन करून घ्यायचा. कमरेच्या बाजूनेही आपल्याला त्यानंतर टक्स देऊन घ्यायचे आहेत. त्यामुळे आपल्या मुलीला ब्लाऊज हा व्यवस्थित बसतो. खूप छान व एकदम सोपी पद्धत आहे. अशा प्रकारे तुम्ही नक्की ब्लाऊज शिवा आणि ब्लाऊज व्यवस्थित झाला का नाही हेही मला कमेंट करून सांगा. व ब्लाऊजमध्ये काही समजलं नसेल तर तेही मला कमेंट करून नक्की सांगा. याच्या पुढचा कोणता व्हिडिओ पाहायला आवडेल हेही कमेंट करून सांगितलं तरीही चालणार आहे. मी तसा प्रयत्न करीन पुढचा व्हिडिओ बनवण्याचा. बघा इथेही मी वरून एक दाबटीप देऊन घेत आहे. आणि गळ्याला बघा मटक्या गळ्याला मी इथे सिंपल अशी गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे. खूप सुंदर अशी डिझाईन आहे या लेसची. ते मी इथे जोडून घेतलेले आहे. पूर्ण गळ्यावरती आपल्याला ही लेस जॉईन करून घ्यायची. व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे मी इथे थोडं फक्त तुम्हाला सांगत आहे. ते मी इथे थोडंसं कट केलेलं आहे मधला भाग. हे बघा पूर्ण मी डबल टिप देऊन घेतली लेसवरती व मधून बॅक ओपन हा ब्लाऊज आपण बनवणार आहोत त्यासाठी मधून बरोबर कट करून घेतलं. इथे बघा अस्तरचा कपडा आपण 1.5 इंचचा डबल फोल्डमध्ये घेतलेला आहे. हुक आणि लूक ज्याप्रमाणे आपण आपल्या ब्लाऊजला बनवतो समोरच्या बाजूने त्याचप्रमाणे इथेही आपल्याला बनवून घ्यायचं आहे दोन्ही बाजूला. बघा आता एक हुकची जी पट्टी असते ते वरून जोडायची व खालच्या आतल्या बाजूला फोल्ड करायची व जी आपली लूप्सची पट्टी असते त्या आतल्या बाजूला जोडून वरच्या बाजूला फोल्ड करायची. हे आपल्याला माहीत आहे. त्याच प्रकारे पण ते करून घ्यायचं आहे. बघा साडीचा मी थोडासा कपडा घेतलेला आहे. तो असं जेवढी आपली बाहीची उंची आहे त्यापेक्षा 1 इंच थोडासा उंचीला जास्त घेतला आहे. त्यानंतर त्याला आपल्याला चुन्या देऊन घ्यायच्या आहेत पूर्ण पट्टीवरती. आणि दुसऱ्या बाजूलाही आपण चुन्या देऊन घ्यायच्या व दोन्हीही बाजूच्या चुन्यांची तोंड ही एकाच दिशेने झाली पाहिजेत. अशा प्रकारे दोन्ही भाग मी तयार करून घेतले व ते समोरासमोर ठेवून घेतले.
इथे बघा काय करायचं, एकदम पफ येण्यासाठी आपण एकदम सोपी पद्धत इथे सांगितलेली आहे. बघा इथे फक्त आपल्याला थोडंसं बघा अशा प्रकारे साडीचा कपडा हा आतमध्ये ढकलत जायचं. आपण जो एक्स्ट्रा घेतलेला आहे त्याचा बरोबर पफ तयार होतो. आणि मुलींसाठी हे खूप छान अशी बाहीची डिझाईन आहे नऊवारी साडीवरती. खूप छान अशी दिसते, तुम्ही नक्की ट्राय करा. आणि नऊवारी साडीचाही व्हिडिओ मी लवकरच शेअर करणार आहे, तोही तुम्ही नक्की पहा. इथे बघा खालच्या बाजूने जो आपण अस्तरचा कपडा कट केलेला होता पुढच्या बाजूचा आणि वरच्या बाजूने काठ अशा प्रकारे ठेवून मी हे शिवून घेतलेलं आहे. इथे थोडंसं ब्लर आलेलं आहे, त्यामुळे थोडंसं समजून घ्या. इथे बघा आता दुसऱ्या बाजूने बघा अशा प्रकारे समोरच्या बाजूनेही आपल्याला एक टीप देऊन घ्यायची आहे. त्यानंतर ते ओपन करून घ्यायचं व त्यावर मी बघा दोन्हीही बाजूला लेस लावून घेतलेली आहे. दोन्ही बाजूला आपल्याला काठावरती ही लेस जोडून घ्यायची. हे बघा दोन्हीही बाह्या आपल्या एकदम छान अशा पफच्या तयार झाल्या आहेत. आता दोन्हीही आपले जे पाठीमागचा भाग व पुढचा भाग ह्याची आपल्याला शोल्डर जॉईन करून घ्यायचा आहे. बघा दुसऱ्याही शोल्डरला मी अशाच प्रकारे अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून इथे आपल्याला जसं नेहमीप्रमाणे ब्लाऊजला शोल्डर जोडून घेतो त्याचप्रमाणे जोडून घ्यायचं. व इथे आपल्याला थोडीशी दाबटीप देऊन घ्यायची आहे वरच्याही बाजूने, कारण ब्लाऊजला तिथे खूप छान अशी फिनिशिंग येते. त्यामुळे इथे मी असं व्यवस्थित करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण जसे ब्लाऊजला बाही जोडून घेतो तशाच प्रकारे जोडून आपला किती सुंदर असा ब्लाऊज तयार झालेला आहे. पाठीमागे छोटेसे लटकन, मॅचिंगमध्ये नॉट, अशा प्रकारे मी हा बॅक ओपनचा ब्लाऊज मुलीसाठी किती छान असा तयार झाला आहे, तुम्ही पाहू शकता. आपल्या ह्या ब्लाऊजची डिझाईन तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा. माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.